मुंबईसारख्या शहरात जिथे पार्किंगसाठी एक इंच जागेची किंमत लाखांमध्ये मोजली जाते, तिथे मुंबई उच्च न्यायालयाने काल 4 फेब्रुवारी 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हा निर्णय केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून गृहनिर्माण संस्थेमधील पार्किंग आणि बेसमेंटच्या मालकी हक्काबाबत मोठी स्पष्टता देणारा ठरला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने हा निकाल तळोजा येथील अमानुल एकरामुल अन्सारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना दिला आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्याने बिल्डरकडून इमारतीचे संपूर्ण पार्किंग आणि बेसमेंट क्षेत्र विकत घेतले होते आणि त्या विकत घेतलेल्या क्षेत्राच्या आधारावर सोसायटीच्या सदस्यत्वाची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना काही कायदेशीर आणि तांत्रिक मुद्दे स्पष्ट केले आहेत, जे आपल्या कुलाबा आणि दक्षिण मुंबईतील सोसायटींसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहेत. न्यायालयाच्या निर्वाळ्यानुसार इमारतीमधील तळघर म्हणजे बेसमेंट आणि पार्किंग या जागा सामायिक सुविधा कॉमन एम्युनिटीज मानल्या जातात. या जागांवर संपूर्ण सोसायटीचा अधिकार असतो. या जागा FSIच्या कक्षेबाहेर असतात, त्यामुळे बिल्डर या जागांची स्वतंत्र मालमत्ता म्हणून विक्री करू शकत नाही किंवा तसा व्यवहार झाल्यास तो कायदेशीर मानला जाणार नाही. आणि केवळ पार्किंग किंवा बेसमेंट विकत घेतल्याच्या आधारावर कोणालाही गृहनिर्माण संस्थेचं सदस्यत्व मिळू शकत नाही. सदस्यत्वासाठी मंजूर आराखड्यानुसार म्हणजेच अप्रूव्ड लेआउटमध्ये वैध फ्लॅटची मालकी असणे ही मूलभूत अट आहे. थोडक्यात सांगायचं तर पार्किंग हा नफा कमवण्याचा व्यवसाय नसून ती रहिवाशांच्या सुविधेसाठी दिलेली सामायिक जागा आहे. न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या या निर्णयामुळे भविष्यात पार्किंगवरून होणाऱ्या वादांना आता कायदेशीर पूर्णविराम मिळाला आहे. कुलाबा परिसरातील सदनिकाधारकांनाही हा नियम लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.